Hello students, in previous lecture we see definition of statement. Statement is nothing but declarative sentence which is either true or false but not both simultaneously. Then statements are generally denoted by small letters P, Q, R, etc. These letters are called as statement letters. Statement letters. जनरली स्टेटमेंट हे स्मॉल पी क्यू आर एस ह्या लेटरनी डिनोट करतात आणि त्याला आपण म्हणायचं स्टेटमेंट लेटर्स. देन वी हॅव टू सी स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न इज नथिंग बट combination of statement letters and connectives. In previous lecture we see the connective conjunction, disjunction, implication, double implication and negation. Therefore we say that statement pattern is nothing but proper combination of statement letters and connectives. जे आपण स्टेटमेंट लेटर्स आहेत पी क्यू आर वगैरे आणि कनेक्टिव्ज असतात आपले कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन. ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजेच आपण एक्झाम्पल असं म्हणू शकतो पी कंजक्शन क्यू, दिस इज स्टेटमेंट पॅटर्न. और निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू, ज्यामध्ये पी क्यू हे स्टेटमेंट लेटर्स आहेत, स्टेटमेंट्स आहेत, निगेशन डबल इम्प्लिकेशन हे कनेक्टिव्ज आहेत. किंवा आपण दुसरे एखादे एक्झाम्पल घेऊ शकतो पी इम्प्लाइज निगेशन क्यू, दिस इज ऑल्सो स्टेटमेंट पॅटर्न. नाउ वी हॅव टू सी नेक्स्ट ट्रूथ टेबल. Truth table. Truth table is nothing but the combination of truth values of statement pattern. जो तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असतो त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूजचं कॉम्बिनेशन असतं. त्यामुळे आपण म्हणू शकतो ट्रूथ टेबल इज नथिंग बट अ टेबल which shows combination of truth values of statement pattern obtained by all possible combinations of truth values of its prime components. Prime components is nothing but statement letters. Now consider P conjunction negation Q. Here P and Q are statement letters. These are also called as prime components. And conjunction negation, these are connectivities. We prepare the truth table, we prepare the truth values of P conjunction negation Q. P Q दोन स्टेटमेंट्स लेटर्स आहेत, स्टेटमेंट्स आहेत. कंजक्शन आणि निगेशन हे दोन कनेक्टिव्ज आहेत. तर आपल्याला ह्याचं ह्यांच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या आणि त्याचा ट्रूथ टेबल तयार करतो. त्यालाच म्हणतो आपण इथं ट्रूथ टेबल. म्हणजे पहा स्टेटमेंट पॅटर्न इज नथिंग बट combination of statement letters and connectives, and truth table is nothing but a table which shows combination of truth values of statement pattern. हा जो तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज काढायचं. Whenever we prepare truth table, we see the
फॉलोइंग थिंग्स. म्हणजे आपण ट्रूथ टेबल तयार करताना काय काय करावं लागतं बघा. इफ यू हॅव टू गिवन वन स्टेटमेंट, if you have to given one statement or one prime component, then you have two rows. जर आपल्याला P हा एकच कंपाउंडंट दिला, एकच स्टेटमेंट दिलं, तर त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज असतात आपल्याला ट्रू आणि फॉल्स. फक्त P साठी आपल्याला रोज हा फर्स्ट रो आणि हा सेकंड रो असतो. इफ यू हॅव टू गिवन टू स्टेटमेंट्स, you have to given two statements, then we have 2 raised to 2 and this is nothing but 4. We get 4 rows. जर आपल्याला दोन स्टेटमेंट्स दिले तर 2 raised to 2 equal to 4 rows काढावे लागतात. And if you have to given 3 statements, then you get 2 raised to 3. 2 raised to 3 is nothing but 8. जर 3 स्टेटमेंट लेटर्स दिले तर तुम्हाला त्या ट्रूथ टेबलमध्ये 8 रोज असणार आहेत. एक स्टेटमेंट लेटर असतो तेव्हा फक्त P हा एकच कंपाउंडंट असतो. 2 स्टेटमेंट्स असतात तेव्हा जनरली P आणि Q हे 2 स्टेटमेंट लेटर्स असतात. आणि 3 स्टेटमेंट लेटर्स म्हणजेच P, Q आणि R असे हे 3 स्टेटमेंट लेटर्स आलेले असतात. तेव्हा एक असेल तर 2 रोज असतात, 2 स्टेटमेंट लेटर्स असतील तर 4 रोज आणि 3 असतील तर 8 रोज असतात. तसंच आता सपोज नाउ वी हॅव टू सपोज एक्झाम्पल P कंजक्शन निगेशन Q. यामध्ये P आणि Q हे 2च स्टेटमेंट लेटर्स आहेत, त्यामुळे यामध्ये आपल्याला 4 रोज असणार आहेत. आणि यामध्ये पहा कनेक्टिव्हिटी किती आहेत पहा. कंजक्शन आणि निगेशन 2 कनेक्टिव्हिटी आहेत. 2 कनेक्टिव्ज. आणि ह्यामध्ये स्टेटमेंट लेटर्स किती आहेत. P आणि Q 2 स्टेटमेंट आहेत. त्यामुळं P कंजक्शन निगेशन Q ह्याचं ट्रूथ टेबल काढताना आपल्याला त्यामध्ये 2 कनेक्टिव्ज आहेत, 2 स्टेटमेंट आहेत, त्या दोन्हींची बेरीज करणार म्हणजे 2 + 2 = 4 कॉलम्स. म्हणजे P कंजक्शन निगेशन Q ह्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये एकूण 4 रोज असणार आहेत आणि कॉलम्स देखील 4 कॉलम्स असणार आहेत. म्हणजे कोणतंही ट्रूथ टेबल तयार करताना आपल्याला किती कॉलम्स तयार करावे लागतात हे पहिला पाहायचं. कॉलम्स तयार करताना आपल्याला किती स्टेटमेंट लेटर्स आहेत पहा, किती कनेक्टिव्ज आहेत पहा आणि त्या दोन्हींची बेरीज केला तर तेवढे कॉलम्स आपल्याला त्या ट्रूथ टेबलमध्ये काढायचे. नाऊ वी हॅव टू सी दी क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. इट्स क्वेश्चन इज construct the truth table for the following statement pattern. For the following statement pattern. स्टेटमेंट पॅटर्न आहे तुमचा P कंजक्शन Q, डबल इम्प्लिकेशन, निगेशन P, डिसजंक्शन Q. P in first bracket, P conjunction Q, first bracket complete, double implication, negation P, disjunction Q. In this statement pattern, we see how many statement letters are present. P and Q, only 2 statement letters are present. P आणि Q 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत. पुढं पुन्हा रिपीट झालेलं आहे पण ते रिपीटेशन घ्यायचं नाही. हिअर आर 2 स्टेटमेंट लेटर्स. 2 statement letters. And now we see the connectivity. Conjunction, double implication, negation and disjunction. There are 4 connectivity, 4 connectives. Therefore 2 plus 4, 6.
एकूण 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत आणि 4 कनेक्टिव्ज आहेत. त्यामुळे 2 + 4 6 कॉलम्स आपले तयार होणार हे लक्षात घ्या. आणि स्टेटमेंट लेटर्स 2 आहेत त्यामुळे रोज किती असणार आहेत? 4 रोज असणार आहेत. तर टेबल पहा, ट्रूथ टेबल. Our first column is P, second column is Q. Next, third column पहा, first bracket is P conjunction Q, P conjunction Q. Next, second bracket मध्ये काय पहा, निगेशन P डिसजंक्शन Q. तर पहिला आपल्याला नेक्स्ट कॉलम होणार आहे आपला निगेशन P. नेक्स्ट निगेशन P डिसजंक्शन Q. आणि नंतर ह्या 2 ब्रॅकेटमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. त्यामुळे नेक्स्ट कॉलम होणार इन फर्स्ट ब्रॅकेट P कंजक्शन Q डबल इम्प्लिकेशन निगेशन P डिसजंक्शन Q. आता आपण ह्या कॉलमला कॉलम नंबर्स द्यायचे. हा आहे आपला पहिला कॉलम नंबर 2, 3, 4, 5 and 6. सिक्स कॉलम हा पहा आपला दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे. तसंच कॉलम 6 एवढं सर्व स्टेटमेंट पॅटर्न न लिहिता काही वेळेला अशाही पद्धतीत लिहितात. P कंजक्शन Q म्हणजे कॉलम 3 आहे. कॉलम 3 डबल इम्प्लिकेशन आणि नंतरचं सेकंड ब्रॅकेट आहे निगेशन P डिसजंक्शन Q हा आहे आपला कॉलम 5. त्यामुळं काही वेळेला कॉलम 6 हा कॉलम 3 डबल इम्प्लिकेशन कॉलम 5 अशा पद्धतीने देखील आपण लिहू शकतो. आता आपण ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. 2 स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत. त्यामुळं Pचे ट्रूथ व्हॅल्यूज काय येतात बघा, ट्रू, नंतर येतो ट्रू, नंतर असतो फॉल्स आणि नंतर असतो फॉल्स. Pचे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत T, T, F, F. Qचे ट्रूथ व्हॅल्यूज पाहूया आपण T, F, T, F. P आणि Q ह्यांची ट्रूथ व्हॅल्यू हे नेहमी अशाच पद्धतीनं असतात आणि अशाच पद्धतीनं आपण लिहायचं. नेक्स्ट आपण पाहणार आहोत थर्ड कॉलम आहे P conjunction Q. In conjunction, if both values, both statements are true, true, otherwise false. त्यामुळे P conjunction Q, true conjunction true, truth value T. T conjunction F, F. F conjunction T, F. And F conjunction F, F. Next, fourth column is negation P. निगेशन म्हणजे ट्रूचं निगेशन असतं फॉल्स, फॉल्सचं निगेशन असतं ट्रू. P कॉलम म्हणजे कॉलम फर्स्ट आणि त्याचं निगेशन. त्यामुळे निगेशन पहा, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू आणि ह्या फॉल्सचं निगेशन येतं ट्रू. नेक्स्ट फिफ्थ कॉलम इज निगेशन P डिसजंक्शन Q. निगेशन P इज कॉलम 4, Q इज कॉलम 2 and in between there is disjunction. कॉलम 4 आणि कॉलम 2 ह्या दोन्हींचं डिसजंक्शन घ्यायचं. इन डिसजंक्शन बोथ व्हॅल्यूज मीन्स बोथ स्टेटमेंट्स आर फॉल्स, फॉल्स, अदरवाईज ट्रू. त्यामुळे पहा कॉलम 4 आणि कॉलम 2 फॉल्स डिसजंक्शन ट्रू. त्यामुळे ह्यांचं डिसजंक्शन येणार आहे ट्रू. F डिसजंक्शन F, F. T डिसजंक्शन T, T. आणि T डिसजंक्शन F येणार इथं T. नेक्स्ट सिक्स्थ कॉलम पहा, कॉलम 3 आणि कॉलम 5 ह्या दोन्हींचं डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशनलाच आपण बाय कंडिशनली म्हणतो. इन बाय कंडिशनल इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू, बोथ स्टेटमेंट्स आर सेम मीन्स आयदर ट्रू ट्रू और फॉल्स फॉल्स, देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, अदरवाईज फॉल्स. कॉलम 3 कॉलम 5 T डबल इम्प्लिकेशन T, देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. दोन्ही सेम आहेत T, T किंवा दोन्ही F, F असले, आता खालीच आहे पहा, दोन्ही ह्या ट्रूथ व्हॅल्यूज F, F आहेत, दोन्ही सारख्या आहेत त्यामुळे त्यांचं डबल इम्प्लिकेशन येतं ट्रू. आता इथं पहा
कॉलम 3चा ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ, कॉलम 5चं ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. एफ डबल इम्प्लिकेशन टी ह्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे एफ, आणि पुन्हा एफ डबल इम्प्लिकेशन टी ह्याचं ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे एफ. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपण ट्रूथ टेबल तयार करायचं. ह्यामध्ये पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, किती स्टेटमेंट लेटर्स आहेत पहा, किती कनेक्टिव्ज आहेत पहा, दोन्हींची बेरीज करा आणि तेवढे कॉलम्स आपले तेवढे कॉलम्स आपण ड्रॉ करायचं. अशा पद्धतीनं आपण ट्रूथ टेबल तयार करायचं. नाउ वी हॅव टू सी सेकंड एक्झाम्पल. क्वेश्चन इज construct the truth table for the following statement pattern. Negation of, in bracket, negation P, conjunction, negation Q, bracket complete, disjunction Q. In this statement pattern, now we see there are two statement letters P and Q, and we see the connectives negation, negation, conjunction, negation and disjunction. इथे पहा negation, निगेशन, निगेशन, निगेशन असं 3 वेळा रिपीट झालेलं आहे. पण ते 3 वेळेला आहे त्यामुळे काउंट करताना 3 काउंट करायचं, एकच निगेशन सिम्बॉल म्हणून काउंट करायचं नाही. तर एकूण किती सिम्बॉल्स आहेत सगळे बघा, रिपीट झाले तरी तसेच आहे तसे काउंट करणार. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 एकूण कनेक्टिव्ज आपले 5 आहेत. आणि स्टेटमेंट लेटर्स किती आहेत 2, म्हणजेच 2 स्टेटमेंट लेटर्स, 2 statement letters, and there are 5 connectives. There are 5 connectives. 2 + 5 = 7. म्हणजेच आपल्याला ह्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये एकूण 7 कॉलम्स असणार आहेत आणि एकूण रोज किती असणार आहेत, स्टेटमेंट लेटर्स किती आहेत 2, त्यामुळे रोज किती असणार आहेत 4 रोज असणार आहेत. तर आपण त्याचं ट्रूथ टेबल आता तयार करूया. ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला पहिला कॉलम असणार आहे कॉलम पी, नेक्स्ट सेकंड कॉलम असणार आहे कॉलम क्यू. नेक्स्ट आपल्याला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये पहिला हा ब्रॅकेट्स बघायचा. ब्रॅकेटमध्ये काय पहा, निगेशन पी आणि निगेशन क्यू, त्यामुळं निगेशन पी, नेक्स्ट कॉलम इज निगेशन क्यू. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू आहे, त्यामुळं निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. नेक्स्ट येतो ह्या ब्रॅकेटचा निगेशन आहे, त्यामुळं निगेशन ऑफ, इन ब्रॅकेट, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. आणि लास्ट कॉलम आहे आपला निगेशन ऑफ, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन क्यू. आता आपण कॉलमला कॉलम नंबर्स देखील देणार आहोत. कॉलम नंबर कॉलम नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. पहा आपल्याला एकूण 2 + 5 7 कॉलम्स तयार करायचे होते. 7 कॉलम्स झालेले आहेत. आता हा 7 कॉलम लिहिताना देखील थोडीशी आपल्याला अडचण होती. निगेशन ऑफ, इन ब्रॅकेट, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन क्यू, म्हणजेच हा कॉलम 6 आणि कॉलम 2 ह्या दोन्हींचं काय आहे डिसजंक्शन आहे, त्यामुळे आपण हे कॉलम 6 डिसजंक्शन कॉलम 2 असं देखील लिहू शकतो. आता पी आणि क्यू ह्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज लिहायचं. पीची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी एफ एफ आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यूज आहेत टी एफ. तसंच निगेशन पी निगेशन क्यू ह्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज आपण लिहिणार आहोत. निगेशन लिहिताना नेहमी ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर फॉल्स येणार आणि फॉल्स असेल तर ट्रू येते. त्यामुळं निगेशन पी आणि निगेशन क्यू लिहायचं. आता आपण निगेशन पी ट्रूचा झाला फॉल्स, ट्रू त्याचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू आणि फॉल्सचं निगेशन ट्रू. निगेशन क्यू, क्यू आहे सेकंड कॉलम, त्याचं निगेशन, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स आणि फॉल्सचा ट्रू. नेक्स्ट कॉलम 5 आहे आपला
निगेशन P कंजक्शन निगेशन Q. निगेशन P म्हणजे कॉलम 3, निगेशन Q म्हणजे कॉलम 4. ह्या दोन कॉलमचा कंजक्शन. इन कंजक्शन इफ बोथ व्हॅल्यूज आर ट्रू ट्रू अदरवाईज फॉल्स. इथं फॉल्स कंजक्शन फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू ह्यांचा कंजक्शन येतो फॉल्स, ट्रू फॉल्स ह्यांचा कंजक्शन येतो फॉल्स आणि ट्रू ट्रू ह्यांचा कंजक्शन येतो ट्रू. नेक्स्ट 6th कॉलम आहे निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन P कंजक्शन निगेशन Q. म्हणजे 5th कॉलमचं काय घेणार आपण निगेशन. त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू पहा फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचा निगेशन ट्रू, फॉल्सचा निगेशन ट्रू आणि ट्रूचं निगेशन येतो फॉल्स. आता 7th कॉलम म्हणजे आपला दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि तो लिहिताना आपण कॉलम 6 डिसजंक्शन कॉलम 2 म्हटलेला आहे. हा कॉलम 6 आणि हा कॉलम 2 ह्या दोन्हींचा डिसजंक्शन. इन डिसजंक्शन बोथ व्हॅल्यूज आर फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू. त्यामुळं पहा ट्रू आणि ट्रू ह्या दोन्हींचं डिसजंक्शन येणार आहे ट्रू. फॉल्स आणि ट्रू ह्या दोन्हींचं डिसजंक्शन येणार आहे ट्रू. ट्रू ट्रू डिसजंक्शन येतो ट्रू. फॉल्स आणि फॉल्स ह्या दोन्हींचा डिसजंक्शन येतो फॉल्स. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीनं ट्रूथ टेबल्स तयार करायचे. नाउ वी हॅव टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन इज construct the truth table for the following statement pattern. P implies in square bracket negation of in round bracket Q conjunction R. In the given statement pattern there are 3 statement letters P, Q, R and connective C, implication, negation and conjunction. There are 3 connectives and 3 statement letters, 3 statement letters and 3 connectives. 3 plus 3 6. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपल्याला एकूण किती कॉलम्स असणार आहेत 6 कॉलम्स असणार आहेत आणि एकूण स्टेटमेंट लेटर्स 3 आहेत. त्यामुळे रोज किती येणार 2⁻3, 2⁻3 = 8. एकूण 8 रोज असणार आहेत आणि 6 कॉलम्स असणार आहेत. तर याचं ट्रूथ टेबल पाहूयात आपण. ट्रूथ टेबल our first column is column P, next column Q, next column R. Now first we take in a round bracket Q conjunction R. Next column is negation of Q conjunction R and last is P implies in square bracket negation of round bracket Q conjunction R. This is column number 1st, 2nd, 3rd, 4th, 5th and 6th. एकूण आपल्याला 6 कॉलम हवे आहेत. 6 कॉलम झालेले आहेत. 6 कॉलम हा कॉलम 1 implies हा कॉलम 5 आहे. म्हणजे काही वेळेला असंही आपण लिहू शकतो कॉलम 1 implies कॉलम 5. आता ट्रूथ टेबल पहा. एकूण आपले P, Q, R 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत. त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यूज काय येतात Pचे पहा ट्रू 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 ट्रू. 4 वेळेला ट्रू लिहायचं आणि त्याच्यानंतर 4 वेळेला फॉल्स लिहायचं. फॉल्स 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 फॉल्स. नेक्स्ट क्यूची ट्रूथ व्हॅल्यू पहा ट्रू ट्रू. 2दा ट्रू लिहायचं, 2दा फॉल्स लिहायचं. नेक्स्ट 2दा ट्रू आणि 2दा फॉल्स लिहायचं. आणि आरचं लिहिताना मात्र आपल्याला अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स. जेव्हा तुम्हाला 3 स्टेटमेंट देतात तेव्हा P, Q, R ह्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज हे अशा पद्धतीनंच लिहायचं. ह्या क्रममध्ये काहीही बदल करायचा
नाही. पीचे ट्रूथ व्हॅल्यूज 4दा ट्रू 4दा फॉल्स, क्यूचं 2दा ट्रू 2दा फॉल्स आणि आरचं मात्र अल्टरनेट TF. अशा पद्धतीनं हे लिहायचं. नाऊ वी हॅव टू सी फोर्थ कॉलम. फोर्थ कॉलम इज Q conjunction R. In conjunction both values are true otherwise false. Q is second column, R is third column. T conjunction T TF conjunction येणार F T conjunction F conjunction F T conjunction TF conjunction F T conjunction F and F conjunction is F. अशा पद्धतीनं Q conjunction R हा कॉलम तयार झालेला आहे. नाउ नेक्स्ट कॉलम इज निगेशन ऑफ in bracket Q conjunction R. Q conjunction R is column 4 and its negation is column 5. निगेशन अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू घेणार. ट्रूचा अपोजिट फॉल्स, फॉल्स आहे अपोजिट ट्रू. निगेशन ऑफ F ट्रू. Negation of F is true. Negation of true is F. Negation of F is true. Negation of F is true. Negation of F is true. Now we see last column, our statement pattern. P implies in square bracket negation of in round bracket Q conjunction R. Means 1 implies 5. Implication मध्ये लक्षात ठेवायचं, कारण if first statement is true, second is false, then its truth value is false, otherwise true. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट कोणतं आहे हे केअरफुली पाहायचं. फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे आपला कॉलम P आहे आणि सेकंड म्हणजे हा सगळा तुमचा स्क्वेअर ब्रॅकेट आहे जो कॉलम 5 आहे. आता आपण कॉलम 1 इम्प्लाइज कॉलम 5 पाहणार आहोत. T इम्प्लाइज F, ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे F. नेक्स्ट T इम्प्लाइज T, ट्रूथ व्हॅल्यू येते T. T इम्प्लाइज T, ट्रूथ व्हॅल्यू T. T इम्प्लाइज T, ट्रूथ व्हॅल्यू T. F इम्प्लाइज F, ट्रूथ व्हॅल्यू येते T. F इम्प्लाइज T, ट्रूथ व्हॅल्यू येते T. F इम्प्लाइज T, ट्रूथ व्हॅल्यू T. आणि F इम्प्लाइज T, ट्रूथ व्हॅल्यू येते T. म्हणजे इम्प्लिकेशनला हा पहिला एलिमेंट काय आहे पहा, दुसरा एलिमेंट, आणि त्याप्रमाणे कॉलम व्यवस्थित पहा. कारण इम्प्लिकेशनमध्ये फर्स्ट स्टेटमेंट ट्रू सेकंड फॉल्स असेल तर आपलं इम्प्लिकेशन फॉल्स येतं आणि अदरवाईज ट्रू येतं. त्यामुळे थोडंसं केअरफुली इथं पाहायचं. अशा पद्धतीनं जर तुम्हाला 3 स्टेटमेंट लेटर्स दिले असतील तर अशा पद्धतीनं आपण ट्रूथ टेबल तयार करायचं.